मंडळी जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिवल 2026 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये यंदा मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अतिशय लक्षवेधी हजेरी लावली. या भव्य आणि जागतिक ख्यातीच्या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपली मराठमोळी संस्कृती जपत पारंपरिक नऊवारी साडी परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. तिच्या या अनोख्या आणि धाडसी सादरीकरणाचे एका बाजूने प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे, तर दुसऱ्या बाजूला तिने नेसलेल्या साडीवरनं तिच्यावर टीका देखील होत आहे. आता या संपूर्ण वादविवादावर मराठी चित्रपट सृष्टीतील बोल्ड आणि बिंदास अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सई ताम्हणकर हिने अतिशय स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे. एखाद्या कलाकाराने आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला कशा प्रकारे सादर करावे यावर नेहमीच उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. प्राजक्ता माळी हिच्या बाबत देखील तेच घडलं. तिच्या लुकवरून तिला ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकर हिने आरसा दाखवला आहे. मुंबई टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सईने या ज्वलंत विषयावर आपलं प्रखर मत नोंदवलं आहे. या मुलाखतीदरम्यान सईने प्राजक्ताच्या आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. एखाद्या जागतिक स्तरावरील मंचावर स्वतःला अत्यंत डौलदारपणे आणि आत्मविश्वासाने सादर करणे सोपे नसते, परंतु प्राजक्ताने ज्या आत्मविश्वासाने आणि ग्रेसने स्वतःला त्या प्रतिष्ठित ठिकाणी कॅरी केले ते पाहणं खरोखरच एका मराठी माणसासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असं सईने आवर्जून सांगितलं आहे. सोशल मीडियावरील टीकाकारांचा आणि ट्रोलर्सचा समाचार घेत असताना सई पुढे म्हणाली, प्राजक्ताचा हा मराठमोळा आणि हटके लूक काही जणांना चांगलाच झोंबला आहे. परंतु सईच्या मते एका अर्थी ही अत्यंत सकारात्मक आणि चांगलीच गोष्ट घडली आहे, कारण लोकांच्या अशा तीव्र प्रतिक्रियेमधून हे स्पष्ट होतं की प्राजक्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात पूर्णपणे यश मिळवलं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट वेगळ्या आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करता आणि लोक त्यावर बोलू लागतात, तेव्हा त्याचा अर्थ तुमची जगाने योग्य नोंद घेतली आहे. कपडे कोणते घालावेत आणि कोणते घालू नये हा प्रत्येकाचा अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक प्रश्न असायला हवा. त्यात इतरांनी ढवळाढवळ करू नये असंही मत सईने व्यक्त केलं आहे. तर प्राजक्तावर झालेल्या टीकेवर सईने आपलं हे परखड मत व्यक्त केलं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.